हदगाव तालुक्यातील ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा हल्ला, हजारो हेक्टरवरील पीक संकटात। हदगाव तालुक्यात ऊस पिकांवर सध्या पायरिलिया पांढरी माशी किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून हजारो हेक्टर क्षेत्रातील ऊस धोक्यात आला आहे। तज्ञांच्या मते ही कीड नियंत्रणात न आल्यास 60 ते 70% ऊसाचे नुकसान होण्याची शक्यता आहे। तालुक्यातील हरडप, धोत्रा, हडसणे, बनचिंचोले, गुरफळी, बाभळी, कोथळा, गोरलेगाव, वाकोडा, गोजेगाव आणि पैनगंगा नदी किनारी असलेल्या गावातील ऊस पीक प्रचंड प्रमाणात रोगग्रस्त झाले आहे। खोडवा ऊस पिकामध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे दिसून आले आहे। पांढऱ्या माशीची पिल्ले ऊसाच्या पानात खालच्या बाजूस लपून बसतात व पाणी शोषून त्यातील हरितद्रव्य नष्ट करतात। परिणामी पाने लालसर होत असून अन्न निर्मिती प्रक्रिया थांबते आणि ऊसाची वाढ थांबते। ऊसाची उंच वाढ झाल्याने पारंपरिक पद्धतीने माणसाच्या साहाय्याने फवारणी करणे अशक्य झाले आहे। परिणामी ड्रोनद्वारे फवारणी हाच एकमेव पर्याय उरला असताना तालुक्यात अद्याप एकही ड्रोन उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत। मी डॉक्टर बसवराज भेदे, कापूस संशोधन केंद्र नांदेड येथे कीटकशास्त्र म्हणून कार्यरत आहे। सध्या हदगाव तालुक्यामध्ये बऱ्याचशा गावामध्ये ऊसावरती पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। या किडीच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी शेतामध्ये पिवळ्या चिकट सापळेचा वापर करावा आणि निंबोळी तेल याचा फवारणी करावी आणि रासायनिक कीटकनाशकामध्ये इतर किडीसाठी ऊसावरती काही शिफारस केलेले कीटकनाशक आहेत, त्याचा वापर केल्यानंतर या पांढऱ्या माशीचा व्यवस्थापन आपल्याला करता येईल। त्याच्यामध्ये पहिलं आहे ॲसिफेट 50% अधिक इमिडाक्लोप्रिड 1.80%। हे कीटकनाशक जे आहे ते 1000 ग्रॅम प्रति एकरी वापर करावे। त्यानंतर दुसरं कीटकनाशक आहे बायफेन्थ्रिन 8% अधिक क्लोथिनियाडिन 10%। हे कीटकनाशक 400 ग्राम प्रति एकरी वापरावे। आणि त्यानंतर एक आहे फिप्रोनिल 40% अधिक इमिडाक्लोप्रिड 40%। हे जे कीटकनाशक आहे आळवणीसाठी त्याचं प्रमाण आहे 400 ते 500 मिली 400 ते 500 ग्राम प्रति एकर। अशा प्रकारे यापैकी कुठल्याही कीटकनाशकाचा जर वापर केला तर आपण या पांढऱ्या माशीचा देखील बंदोबस्त करू शकतो। यासोबतच हुमणी आणि इतर किडीचा देखील बंदोबस्त या कीटकनाशकामुळे होतो।